नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी आणि हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे NN ब्लॉग्स, म्हणजेच आपल्या निर्जरनावर ब्लॉग्स. तर गाईज, परत नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. आज आहे गणपतीचा 5वा दिवस. म्हणजे आमच्या सालाबादप्रमाणे 5 दिवसाचा गणपती असतो, तर घरच्या गणपतीचा आमचा शेवटचा दिवस आहे. सो जरा सॅड फील होतं आहे, कारण की आपण असं वर्षाभराची गणपतीची वाट बघतो, मग 5 दिवस कधी निघून जातात काहीच समजत नाही. म्हणजे असं वाटतंय की त्या दिवशीच आम्ही गणपती आणायला गेलेलो आणि कालचीच गोष्ट अशी वाटते की गणपती आणायला गेलो आणि आज गणपती चाललेत असं वाटतंय काहीसं. कारण की गणपती कधी येतात कधी जातात काहीच समजत नाही. तो भले 1.5 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो किंवा 11 दिवसाचा, पण हे गणपतीचे 5 दिवस गणपतीचे हे 5 दिवस असतात ना, हे कधी निघून जातात ना खरंच नाही समजत. आणि नंतर मग आपल्याला विसर्जनाच्या वेळी जरा डोळ्यात पाणी येतंच प्रत्येकाच्या, की आपण गणपती चालले आहेत आपल्या घरी परत. आणि ती जी फिलिंग असते ना ती वेगळीच असते. कारण गणपती घरी असला ना काय ते वातावरण जरा वेगळंच असतं, कारण की आनंदी, उत्साही, आणि घरात म्हणजे अशी ना किलबिल आणि गिजबीज असते. म्हणजे अशी धावपळ, सगळ्यांची तयारी करायची, नैवेद्य बनवायचं, जेवण करायचं आहे, परत पाहुणे येतात घरी, मग त्या निमित्ताने सगळ्यांची भेटीगाठी होतात. अजून गणपती म्हणजे म्हणजे असं तो वेगळाच फील असतो की अरे बाबा, गणपतीची तयारी करायची, अरे आता विसर्जनाच्या आधी ते सगळं करायचं, सगळं हे नाही ते प्रत्येक गोष्ट असते ना, ती म्हणजे ती प्रत्येक धावपळ असते. आणि पण ती मजा वेगळी असते घराघर. आणि भजन मंडळी येते घरी गणपतीच्या टायमाला, परत मग ते रात्रभर भजन चालू असतं, मग परत त्या आरत्या, म्हणजे ती ती मजा असते ना ती काहीशी वेगळीच असते खरं तर. आणि मग नंतर मग 5 दिवस मग ते गणपती असे आपल्या गावी निघून जातं, विसर्जन होतं. मग नंतर घर कसं माहिती आहे एकदम असं रिकामी होतं, रिकामी रिकामी होतं. म्हणजे असं आजी जी किलबिल आणि गिजबीज असते ना, आणि जे भरलेलं वाटतं ना घर, मग ते असं खाली खाली वाटायला लागतं, म्हणजे शांत शांत असं. मग आणि मग परत पुढच्या वर्षी परत बाप्पा जसे येतात, परत नंतर तसंच होतं. सो ती गणपतीची जी फिलिंग असते ना तीच वेगळीच असते काहीतरी. म्हणून खरं तर ना प्रत्येक म्हणजे असं सगळ्यात जास्त होतं ना कोकणवासियांच्या घरी बघायचं, की गणपतीची तयारी जी असते ना, अरे बाबा, ती महिना दीड महिना आधीच चालू होते. मग ती गणपती येईपर्यंत त्यांची ती तयारी चालूच असते.
ना माझा कोंडप्पा देव बाप्पा ज्ञानाचा देवता देव बाप्पा देव बाप्पा. हळूहळू होतायचा. काय स्पेशल मेनू? काय नाही, कोबीची भाजी, छोलेची भाजी, डाळ भात, पुरी, लोणचं, गोड गोड बुंदी, नुसती बुंदी. टाकणार होतं त्याच्यानंतर.
गजानना महाराजा होय महाराजा. तुझी 5 दिवस ही वेडीवाकडी सेवा केली आहे ती मान्य करून घे. काय चुकलं मग काय चुकला आपला आता माफ कर आणि सगळ्यांका सुखी ठेव. सुखी ठेव, कामात धंद्यात यश दे. होय महाराजा. गणपती बाप्पा गजानन महाराजा. महाराजा यावर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मीनाक्षी गावडे आणि त्यांचो मुलगो राजू गावडे तसेच नातू लेक सगळ्यांनी मिळून देवा गणपती बाप्पा तुझी जी पूजा केली आहे ते मान्य करून घे. काय हातबोट काय लागला अशीत काय चुकी झाली अशीत तर त्यांना माफ कर. होय महाराजा. काय अडी अडचणी अशीत काय अशीत काय अशीत तर तू तुझ्या यांना पायाखाली घाल आणि त्या दूर कर. घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदू दे, धन लाभू दे. आणि आमच्याकडनं काय चुकी झाली अशी ते माफ कर. सगळ्यांका बरा ठेव, बाळा लेकरांका सगळ्यांका बरा ठेव. नोकरी धंदे कामी जातो आमचे येणाऱ्या वाटेत काय येणाऱ्या अशीत काय अशीत तर दूर कर आणि सगळ्यांका चांगल्या मार्गाने व्यवस्थित सुखी ठेव. होय महाराजा. सगळे ते सगळे हिला भेटते मी बघितलं नाही ना आणि नीट नमक. अच्छा आधी गणपती उतरवून खाली घेऊ, नंतर मग मी समय सगळ्यांना बाहेर घेते. गाईज आता फायनली शेवटची आरती पण झाली यावर्षीची आणि आता गाईज आता फायनली आज तो दिवस आला बाप्पाच्या विसर्जनाचा आणि साला बाप्पा म्हणजे आमच्या 5 दिवसाच्या गणपतीचा आता थोड्याच वेळात आता विसर्जनाला पण आता घरातून काढू आम्ही बाहेर. खरंच सांगतो गाईज 5 दिवस कसे गेले काहीच समजलं नाही आणि आता थोड्या वेळामध्ये बाप्पा आता निघतील घरामधून नंतर आपण विसर्जनाला जाऊ. आणि गाईज आता म्हणजे असं आमचा एकच गणपती असं विसर्जन नाही होणार आहे तर आमच्या घरातला हा एक गणपती, आमच्या समोरच्या घरातला एक गणपती प्लस एक राजुदाचा एक गणपती आहे आणि एक अश्विनचा गणपती असे एकूण 4 गणपती विसर्जन होणार आहेत. म्हणजे असं चौघांचा मिळून एकत्रच जाणार आहे गणपती. पण खरं सांगतो गाईज विसर्जनाला मजा तरी नाही कारण की बाप्पाला असं घरी पाठवायचं आहे. पण दुःख पण तेवढंच वाटतं कारण की 5 दिवस जी म्हणजे असं कनेक्टिव्हिटी असते ना गाईज ती म्हणजे ती अशी एकदम जी आपली कनेक्टिव्हिटी असते ना बाप्पासोबत ती फक्त जरा मिस होईल पुढच्या काही दिवसांमध्ये. परत आपल्याला सवय लागेल मग नंतर परत पुढच्या वर्षी बाप्पाचं आगमन जोरदार करायचं आहे आणि खरंच बाप्पाला खूप मिस करणार आहे. हळू घ्या हळू घ्या.
पण मी मागे थांबल्याच्यानंतर पब्लिक पुढे जाते, तो पण एक लोचा. फायनली आता विसर्जन सोहळा सुरुवात झाली आहे आणि गणपती पण बाहेर काढले जातात आणि आता पाठी सेटअप पण चालूच आपला. सेटअप पण चालू झाला. आय नो तुम्हाला आवाज क्लिअर येत नसेल. सगळ्यांचे गणपती आता इथे लाईनीत राहिलेत आणि आता पूर्ण सारं दोनच आल्या त्या. करोन्यज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि. केशवं राम नारायण
कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी विनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया सदा सर्वदा योग तुझा करावा तुझे कारणी देव माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणेच्यात जय जय रघुवीर समर्थ कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुक्तीधरा कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीर शंभो मज कोणकारी मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जा अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी अलंकापुरे पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझ्या सद्गुरु ज्ञानेश्वराशी उडाला कवी तो उडाला समुद्र ओलांडून लंकेस गेला लंकेस जाऊन विचार केला नमस्कार माझा तया मारुतीला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या लाडू मोदक घेऊन या कोरोनाला आरती घे आरती घे मला बघायचं आहे तिथे जाऊ शकतो आपण कुठं तिकडे हा जा ना तुझ्या बाहेरच काय आहे ना पोर येतं आपलं ये ना इकडे तू मला काय नाही ये ना ए ताई हे घे पाठ घे पकड़ इथे असं पकड एक साईडला राजू पकड एक साईडला माती लावले पकडलं काय गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी अरे लाईटच नाही दिसत करू का दादा साईड रे थोडा आतमध्ये कुठवलं तर बरं आहे असं नाही असं झूम कर ना